बापरे आंबो धरलो खायचा काकी हो गेले काजीच्या बागेत खय ना खय आता बारीक बारीक फका पडक लागली हे बघा. इकडनं जाऊक रस्तो नाही खूप ढोपाळभर कराड असा. आई माका सांगायची तुका कोयतो आनंद देतले आणि खरं तर माका ना कधीच कपडे धुवू जेवण कर असले गोष्टी आवडले नाही. हय सुकलेली लाकडा असत ती न्हाणीयेत घालूक आमका गावतली. पाठीमागे केदा मोठा झाड झाला असा तर सगळा भिडसावचा असा तर भिडसावून आम्ही हय सुकत घालतलो. हे जगी ठोंबे असत ना ते अजिबात ना सुकत नाही लवकर. हे आता आम्ही आधी बारो काढतो. यो बघा यो माझ्या डोक्यावर देतली आई. चौकास हा पायार मारशी कोयतो. इतक्या वर्षाचा ट्रेनिंग तुझा फुकट नाही जाऊचा. आम्ही न्हाणीयेतच आग घालतो आणि पाणी तापवतो. गुड मॉर्निंग. आजची सकाळ लेटच झाली कारण मी मायरा कसं आहे तर नाश्ता वगैरे झालो. मस्त आईच्या हातची भाजी भाकरी खाल्ले. पप्पा सकाळी गेले डायलिसिसला. आठवड्यातून 3 वेळा डायलिसिस असतं आणि आम्ही त्यांना रिक्षा लावलेली असा. तो रिक्षावाला येताना जाता. तर आज वहिनी गेली होती तर आज कसालचो बाजार असता. आज गुरुवार तर बाजारातून भाजीपालो वगैरे सुकटा गोलमो बिलमो घेऊन येली. मी तोपर्यंत बाबूक सांभाळीत बसले होते. बाबू काय त्रास नाही, बाबू खेळता. आता बाबू झोपलो असा आणि आता मी जातोय रेशनवर. मका आता लग्नाच्या आधीचे दिवस आठवले कारण लग्नाच्या आधी रेशन मीच आणायचंय. तर मी आता जाते आणि 2च दिवस राहिले असत मग महिना संपलो की रेशन मिळत नाही. आता मी काकीक फोन केलंय रेशनवाल्या काकी. रेशनवाली काकी बोलली मी 12पर्यंत असे ये म्हणून. तर आज मी म्हटलं डेली व्लॉग बनवतोय कारण आज आमका बरीच कामं करूची असत. मिरग्या काढूची असत. आमच्या विहिरीवर एक झाड येला आता झाड भेडसावचा असा म्हणजे ते का फांदे फुटलेत ते तोडूचे असत ते का भेडसावणे म्हणतात. आणि छोटी मोठी बरीच कामं असत. खोबरा किसलेला सुकत घालूचा असा. नारळ फोडूचा असत. लाकडांचा काम असा. तर बघू आज किती काय जमता. आज दिवस तर गेलोच आमचं असंच दुपार. आता आम्ही बघू संध्याकाळच्या इरडीन काय करतो. तरी पण आमच्या बाजूक एका वहिनीकडे हळदी कुंकू असं ते पण जायचं असं. त्यामुळे आजचा दिवस कसं जमता काय माहीत. तर मी आता जाते रेशनवर. चला काकीक सोडून इलंय आणि मी माझं धान्य आहे ठेवलेलं आता घेते या धान्य आणि मग घरात जाते. ते बघा कशी माझी आवाज हसता ती बघा. कामाक लावल्यान मायरा घेऊन कामाक लावतात. असं वाटतं की मी पहिलाच ऋषाली असं अशीच कामाक लावायची माका आधी अशीच सगळा काम ना माझ्याकडनं करून घ्यायची आणि आताही तच करता आणि कोण करताला म्हणा ऐक मदत. ओके तर मी आता इलय घराक. खूप ऊन असा. तसा रेशन आमच्या घराच्या जवळच असा पण ती रेशनवरचे काकी होते त्यांना जरा ते घराच्या थैत सोडूचा होता म्हणजे तिकडेच पोस्टाकडे. तर मी त्यांना थोडंसं सोडलंय. मग माझं रेशन वगैरे घेऊन येले. तर रेशन घेऊन येताना ना एक माका म्हणजे 2 किस्से आठवले माका जुने किस्से. एकदा मी रेशन घेऊन येत होते म्हणजे लग्नच झालेला आणि मी मायरा गेलेले आणि रेशन आणून गेले होते. तर मी रेशन घेऊन चालले होते आणि मागना एक मुलगो आणि एक काकी म्हणजे तिचो मुलगो आणि ते काकी असे पाठीमागून इले आणि मला विचारतं तू सिंधू कन्या ना तू सिंधू कन्या ना. मी म्हटलं हां. मग पुढे जाऊन थांबली. मी पण गाडी नेऊन थांबवलंय. मग ते बोलले की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो वगैरे मुंबईकच राहतात म्हणे पण आमच्याच इकडची गावची आहेत पण मुंबईत राहतात. आता ती गावा गेलेली आणि त्यांचा मुलगो पण काहीतरी यूट्यूबर होतो. त्यांनी जस्ट त्यांचं चॅनल स्टार्ट केल्याने होतो. तर मी हेल्मेट वगैरे घालून होतं तरी पण त्यांनी माका ओळखलं. मी म्हटलं माका ओळखलात कसा तर त्या काकीने सांगितलं रे की मी तुझ्या ड्रेसवरनं ओळखले. मी मध्यंतरी तो असं जांभळ्या कलरचा जो ड्रेस होता ना माझं तो मी खूप घालायचा म्हणजे घरी घालायचे आणि त्या ड्रेसवरनं ते माका काकी ओळखले असते. तर मला त्यांचं नाव माहिती नाही. त्याने नाव वगैरे सांगितलेलं नाही. जर ते काकी जर ह्यो व्हिडिओ बघत असतील तर तुम्ही माका ना कमेंट करून नक्कीच सांगा. ओके तर मी आताच इलंय रेशन घेऊन. आता मी जाते घरात. ही बघा भाजीवाली सगळे भाजी मांडून बसली आहे. औषे कसं वाटो. आज गुरुवारचो बाजार ना आम्ही आठवड्याची एकदा भाजी आणता होतो पप्पांका लागता ना. हां ठीक आहे डब्यात देव हां म्हणून हो त्याची साफ करून ठेवतं एकदम. मटार वा वा वा. मटार मी आणलेले मुंबईसून ती संपली ना असं अजून थोडी. हो ठीक आहे. अरे नको रुद्राज पडई होईल
पडी होईल गे बाय. पडी काय हसता तो बघ. अली पडी होईल. रुद्रांश पडणार आहे तू. उलटा पडणार आहे. हात तू मारणार. नको 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 नको. अले नको नको नको. अले नको ले. अले नको. आम्ही आता जातो दुसरीकडे. वहिनीकडे झाला हळदी कुंकू. अजून आमच्या इकडे आपटेबाई असतात, त्यांच्याकडे पण हळदी कुंकू असा, तर त्यांनी पण बोलवलंय नाही असा. यांच्यासोबत मी पण जाते. मी जात नव्हते, तर आई आणि काकी यांनी बोलली हळदी कुंकू असा आपण जाऊ शकतो मान असा. तर चल मग आम्ही आता सगळी निघालो. आता मी इलाय काकीकडे, तर काकी काहीतरी दाखवतात. काय हो काकी नो? ओ बाप रे, आंबो धरलो. खायचा काकी हो? कायम धरता आंबा कलाम्या. वर्षाचे 12 महिने. तोतापुरी आहे काय हो? तोतापुरी असं नाही वेगळाचा. हो, रत्नागिरी पण नाही, म्हणजे वेगळंच आहे काहीतरी, पण इतकं गोड मधुर आहे ना, इतकं बापरे. हा अरे वा. आहाहाहा. पावसात पण धरलेले. हो, पावसात आई शप्प आणि केवढा सकल आहे माझा बघ. पिला येली येते काय बघ. हा भरपूर इली आहेत गे. वा मस्त. कोकण तुम्ही येऊन जावा अन बघून जावा, होताला प्रसन्न मन. काकी गाणं म्हणतात. काय गे सुंदर बहारला जांभळा झाड. हे होत नाही फांदी जगत नाही. आईसोबत एका वहिनीकडे म्हणून गेलेले, तर सगळे काकी आता हळदी कुंकवाक माका बोलावतात. तर आता ह्या काकींकडून मी दुसऱ्या काकींकडे जातोय. आई गेली पुढे, कारण वहिनीक पण हळदी कुंकवाक यायचं असं ना, बाबूकडे कोणच नाही, तर मी एकटाच फिरतोय. आणि आता मी इले आमच्या गावच्या मंदिरात, आमचा सिद्धभराडीचा मंदिर, तर इथे मी देवीच्या आता पाया पडतले आहे. मग पलीकडे काकीचा घरा तिकडे जातले. मी काकांच्या बागेतली हळद खणतले. तर काकानी त्याने ऑलरेडी खणाक सुरुवात केल्यानी असा. तर चला आता आपण हळद खणूया. ये मोठी चल ये ये ये. अरे थांब. अरे अरे सावशीत बघ रे मोठी. जास्त प्रेम उतू चालला. तर ना काका काकीनी मस्त ओळी ओळी तशी हळद लावल्यानी असा, त्यामुळे खणाक बरी पडतली. पण आता खणाक घेऊया. थोडंच हळद खणाक लेट झाला काय हो? हा पुसातच खणतात ना, पौष महिन्यात खणतात. पण तसं काय नाही, मुरली हळद चांगली असा. हा काकू सांगता की तुझ्यासाठीच रवली असा. हो, जर लवकर खाल्ल्यानी असती तर माका काय व्हिडिओ बनवून गावलो नसतो. काय रे तेव्हा शाईन लावूक ना पप्पांच्या ह्याच्यात ना रवला. आणि आता कांदे काय टाकले तेव्हा तिका माहित नाही. आता काय गेली बाजू. हो, त्यामुळे यावर्षी आमका हळद ना बरी पडतं पावसातून असे. आणि इथं काढताना काम करताना ना हा पिशी घालतात इतके भारी. ते आता बरे राहतले पुढच्या वर्षी. लहान झाली टाकून होय ना. वर गावते. याची भाजी पण करतात ना, लोणचा भाजी ती. हा तच माईन मुळे खायचं त्यांचं मुळे करून बघू होई ना एकदा. लोणचं बिनचं भारी आमची खाती कोण नाही खात. सवय नाही ना आपल्या. आता आमची हळद तर खणन झाली असा. मी इले काजीच्या बागेत आत्ता मोवारता. ही बघा काज, ही कलमी काजी असत. ह्या वर्षीपासूनच पीक घेऊचा ठरवलेला असा. 3 वर्ष तर काजींचा पीक घेत नाही. मोहर येता पण तो कुटून टाकूचो असता, कारण काजीची चांगली वाढ होऊ होई. तर काजी तर आता व्यवस्थित घुपशेले असत. तर ही बघा इकडे दाखव, छान अशी फका आता पडतात. बघा 1000 रुपये किलो असणारी भाजी आमच्या शेतात सध्या पिकता असा. चल इकडे दाखवते. हा होय
होय. हा हा तेव्हा दाखवते. खय ना खय आता बारीक बारीक फका पडक लागली आहे. बघा या काजूर बरीच पडली आहे. तर आम्ही जातो आता आमच्या बावडेवर. हे बघा हे आमची शेती. आम्ही काय शेती करत नाही, त्याच्यामुळे खूप कराड वाढला आणि सगळा गचकाट झाला. तर ना आमच्या विहिरीवर एक जगीव झाड असतं ना ठोंब्याचा, त्याचे बुतुरसून इकडनं जाऊक रस्तो नाही, खूप ढोपाळभर कराड असा. तर आम्ही आता त्यांना भिडसाऊक जातो. काल आमचं राहुला. काल आम्ही हे काय गेलो हळदी कुंकवाक गेलो ना, तर आमचा दिवस तिकडेच गेलो. त्यामुळे माका ना ब्लॉग बनवूकच गावला नाही. आणि आज ना आमचे कोल्हापूरवरून काका वगैरे आणि भाव वगैरे इलेलो. तर आज आम्ही खूप कामं केली. आम्ही मिरी काढला, नंतर हळद खणली आणि खूप बऱ्याच कामं केली. आणि आता झोपलं, उठान चाय बी पिलं. आमच्याकडे कोण नाही कोणी येतच असता. तर आम्ही आता ना जातो बावडेवर. तर आईकडे येईल आहे ना मी की आमचा काय ना काय कामं असली सुरू असतात ना मम्मी. आई माझ्याकडनं अशीच कामं करून घेतात. माकाही अशीच कामं करून आवडतात. माका ना पहिल्यापासून पहिला आई लहानपणी सांग ना ते कोयतो. आई माका सांगायची तुका कोयतो आनंद देतलंय. कारण ना माझे खेळच असायचे ते कोयत्यान विटू दांडूकर सगळे. आम्ही माळावरनं लाकडा आणायचो, लाकडा तोड सगळे सुकत घाल अशीच कामं असायची. आणि खरं तर माका ना कधीच कपडे धुऊ जेवण कर असले गोष्टी आवडले ना. मग हा ते माझी बहीण करायची. आणि आई आणि मी आम्ही कायम शेतात बाहेर आम्ही ही सगळी कामं करायचो. त्याच्यामुळे मी आता मायरा गेलाय ना तर फक्त पप्पांपुरती भाकरी भाजते. बाकी तर मी काय करत नाही, सगळा वहिनीच करता घरातला काम. मम्मी आणि आई आम्ही सगळा बाहेरचा करतो. तर हे बघा आता आम्ही बावडेकडे पोचलो. हे बावडी असा आणि ह्या बघा काय गचकाट झाला बावडेवर. ही आमची शेतवीर असा आणि सगळं हे रुंबड ना, रुंबड इलो असा. आणि ह्या जगी ठोंब्याचं झाड असा आणि त्याच्या मुळाक ना आम्ही त्या टोमाच्या खालती आमचो पंप झाकून ठेवलेलो असा. तर आता आम्ही सगळा बेनून साफ करतलो. ते नानी येत घालूक लाकडा आई जाताना जमावूया. हा मग ही लाकडा काढूया आधी. ठीक आहे. तर ना हय सुकलेली लाकडा असत ती नानी येत घालूक आमका गावतली. तर आधी आम्ही लाकडा काढून घेतो, कारण नंतर ना ह्या तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे केदा मोठा झाड झाला असा तर सगळा भिडसाऊचा असा. तर भिडसावून आम्ही हय सुकत घालतलो. हे जगी ठोंबे असतात ना ते अजिबात ना सुकत नाही लवकर. आणि ह्याच्यावर जर पाऊस पडलो ना तरी पण ते जगतात. तर हे 2-3 वर्षांना पावसात कुसाची लागतात तरच ह्यांची लाकडा होतात. त्यामुळे आता आम्ही आधी बारो काढतो. यो बघा यो माझ्या डोक्यावर देतली आई. होय ना, कवळ्याने नेऊया ना असं कवळ्याने. हा चालत चल. ऐकलं हा पायान मोडून हे बघायला पायान मोडून त्यांचे बेतळे करून अगे पेटले बरे गे. चल आवरूया. सूर्यास्त हो गेलो. मम्मा मी तोडतय, तुझा हात दुखता ना गे. काय नाचा नको, धर माझा कॅमेरा धर. होय होय आई थोड्यापासून घालू बियट साऊ ठोंबे होय नको लाकडा तोडून टाकूया. पैसा तो मग बियट साऊ या आधी तोडू. सांगा माका नाही तर कपाळ येत माझ्या. काय गे हा लय जुना गे. कडक झाली आहे ती. होय ना तुटला खापावलाय होय. तुकडेच मारत काय. होय भिडसावून टाकता हाता बरोबर. हा सुकतीच बरी ना. होय गो तुकडे असले काय सुकलेली नेऊक बरी कवळी असून. हो
तुकडेच मारून टाक. गेलंस काय माका कोण देतला तोडून. चौकास हा पायार मारशी कोयतो. मम्मी हं. इतक्या वर्षाचा ट्रेनिंग तुझा फुकट नाही जाऊचा. होय गो, पण आता मुंबईसून इलस ना. म्हणून काम विसरायचं आहे ना. रवला थंय आपणच प्याचला. हो आई फुला बघ ना किती सुंदर आहेत ना. माका बेबी पिंक कलरची ना फुला खूप आवडतात. आणि ना आता मी जसं तोडत होतंय तशी नाही हालान अशी फुला पडत होती आणि मी त्या झाड तोडत होते आणि जणू ती फुलांचं वर्षाव माझ्यावर होत होतो. माका खूप वाईट वाटला खरंच. आणि ह्या झाडांना ह्याची फुला घरात नेऊन ठेवतात जेणेकरून उंदीर घूस वगैरे असताना ती पळता म्हणे. होय ना असं म्हणतात. असं म्हणतात. तर आता हे 2-4 फांदी घेऊन जाऊया. मरणाचे घुशी आणि उंदीर झाले होते आमच्या घरात. आम्ही ठेवून बघूया. आपण ठेवून बघूया. चला. तो बघा अजून सूर्य जाऊक पण नाही हा. आणि आम्ही हा बघा सगळा भिडसावून घातला. जवळजवळ मी हे सगळ्या 10 मिनिटात घातले ना. 10 मिनिटात सगळा उडवून टाकलंय आणि या सगळं आता स्वच्छ केलंय. आज एवढाच खरं आज खूप म्हणजे खूप काम झालं असा. परत एकदा येऊचा असा आणि या पंपाच्या इकडचा कराड आमका सगळा साफ करूचा असा जेणेकरून इकडे जर आग वगैरे लागली बनवू लागलो तर ती आग आमच्या इकडे पंपाच्या इथे येऊ नये, पाईप वगैरे जळू नये. आता आम्ही दमलो तर आम्ही जातो घरात. चला बाय. गे पुरे चल. हो सध्या आम्ही जाळ बिळ असंच बाहेरसून जमावून असंच करतो. हो पाणी गरम करू. आम्ही नाणीयतच आग घालतो आणि पाणी तापवतो. हा दमक झाला आज खूप म्हणजे खूप काम झालं ना मम्मी. चला आम्ही आता जातो घरात बाबा.